गुड आफ्टरनून मित्रांनो. काल आपण कोऑर्डिनेट सिस्टम बघितलं होतं, तर त्याचं काही एक्झाम्पल पण आपण बघितलं होतं. 2 एक्झाम्पल त्याच्यामध्ये इन्क्रिमेंटल आणि ॲब्सोल्यूट बघितलं होतं. ठीक आहे, तर सॉल्व करून घ्या. काय अडचण असेल तर तुम्ही फोन करू शकता. नंतर आपण बघितलो CNC प्रोग्राम हा ग्राफ बेसवर काम करतो. तर ग्राफ काय होतं ते पण आपण काल चर्चा केली होती. त्याच्यामध्ये आपण टाईप्स ऑफ कोऑर्डिनेट सिस्टम बघितले होते, ॲब्सोल्यूट कोऑर्डिनेट सिस्टम आणि इन्क्रिमेंटल कोऑर्डिनेट सिस्टम. हे इन्क्रिमेंटल आणि ॲब्सोल्यूट आपण जे काल डायग्राम घेतली होती बघा, ते आपण त्या डायग्राममध्ये तुमचे जे काही हे होल्स होते, हे होल सिमिलर वर्ग झिरोपासून सिमिलर अंतरावर होते. आता आपण सिमेट्रिक अंतरावर जे होल असतात त्याचे कसं कोऑर्डिनेट काढायचं ते आपण बघणार आहोत. तर याच्यामध्ये पहिला बघा, आपण VMCबद्दल चर्चा करतो. VMCवर हे जॉब होतात, म्हणजे VMCवर असले प्लेटवर तुम्ही ड्रिलिंग वगैरे करू शकता या पद्धतीचे. त्यानुसार आपल्याला कोऑर्डिनेट कसं काढायचं ते आपण ठरवायचं आहे. तर कोऑर्डिनेट काढताना मी तुम्हाला म्हणलो होतो की सगळ्यात पहिल्यांदा आपला टूल पाथ नंबर खूप महत्त्वाचा असतो. तो टूल पाथ नंबर आपण द्यायचा आहे 1 2 3 4 5 6 7 8. एक सिक्वेन्स द्या की जेणेकरून टूलचा ट्रॅव्हलिंग लेंथ तुमची काय व्हायला पाहिजे, कमी व्हायला पाहिजे. हे दृष्टिकोन ठेवून आपण टूल पाथ नंबर देतो. तर आपण पहिल्यांदा चर्चा करू ॲब्सोल्यूट कोऑर्डिनेट सिस्टमची. तर ह्या डायग्राममध्ये आपण ॲब्सोल्यूट कोऑर्डिनेट बघणार आहे. वर्ग झिरो माझा सेंटरला आहे, हा तुमचा काय आहे, वर्ग झिरो आहे. ठीक आहे, हा काय आहे, वर्ग झिरो आहे. ठीक आहे, तर E1 बघा, ह्या वर्ग झिरोपासून किती दिलेलं आहे अंतर, 30 x - 30 y + 45 25 आणि हे 20 + 45. आता याच्यामध्ये एक बघा, आडवे डायमेन्शन तुमचे x असतील, उभे डायमेन्शन y असतील, हे लक्षात ठेवा. P2 बघा, P2चे कोऑर्डिनेट कसं येतील, वर्ग झिरो आहे, हे 30 आणि हे 50, किती झाले, x 80. मायनस का आलं रे, x 80 आलं, कारण मायनस काय येतो बघा, हा होल या वर्ग झिरोपासून लेफ्ट साईडला असल्यामुळं, कुठं आहे हा होल, या वर्ग झिरोपासून तुमचा लेफ्ट साईडला असल्यामुळं मायनस आला. आणि y किती येतो बघा, y इथं किती दिलेला आहे, 25. तो y किती दिलेला आहे, 25. P3 काय सांगतो बघा, P3 इथं दिलेला आहे तुम्हाला x - 30, इकडून बघा सरळ, x - 30 आणि y - 20. ओके, लेफ्टला आहे x ॲक्सिसला आणि y ॲक्सिसला खाली आहे, म्हणून दोन्ही तुमचे काय येतील, x आणि y मायनस येतील. 4 नंबर बघा, 4 नंबर काय सांगतो, हे 30 आणि हे 30 किती झाले, टोटल 60. मायनस का, कारण हा होल या झिरोपासून लेफ्ट साईडला आहे x ॲक्सिससाठी, म्हणून x - 60 आणि y - 68. y - 68 कुठून आलं बघा, हे 20 आणि हे तुमचे 48, म्हणून काय झालं, टोटल 48 तुमचा y मायनस आला, कारण का होल हा तुमचा खाली आहे. 5 नंबर बघा, 5 नंबर काय सांगतो, x + 25 आणि y - 20, होल राईटला आहे, y ॲक्सिसला खाली आहे. 6 नंबर बघा, x + हे 25 आणि हे 40, म्हणजे टोटल किती झाले, 65 झाले, आणि y - हे 20 आणि हे 15 35. मायनस आणि प्लस समजलं असेल तुम्हाला. आता राईटला असल्यामुळे xला हे प्लस आला आणि y ॲक्सिसला खाली असल्यामुळं मायनस आला. 7 नंबर बघा, 7 नंबरचे डायमेन्शन इकडं वर दिलेले आहेत. x हे 10 आणि हे 50, म्हणजे x + 60 आले आणि y प्लस किती येईल बघा, हे 25 आणि हे 15, y + तुमचं किती येईल, 40 येईल. ठीक आहे. P8 काय सांगतो बघा, P8 तुम्हाला दिलेला आहे, x + 10, हा 10 आणि y + 25, हे तुमचे +25. इथून बरोबर बघा, ॲरो कुठून ते कुठून दिलेलं आहे हेच आपल्याला ड्रॉईंगमध्ये बघायचं आहे, आणि प्लस आणि मायनस हेच आपलं महत्त्वाचं आहे. हे ॲब्सोल्यूट कोऑर्डिनेट आपले कंप्लीट झालेले आहेत ह्या डायग्रामचे. नेक्स्ट बघा, आपण ह्याच डायग्रामचं आपण काय बघतोय, इन्क्रिमेंटल कोऑर्डिनेट सिस्टम आपल्याला बघायचं आहे. इन्क्रिमेंटल कोऑर्डिनेट सिस्टम काय सांगतो, मी तुम्हाला काल पण सांगितलं की ह्या डायग्राममध्ये थोडं इन्क्रिमेंटल आपल्याला अवघड जाणार आहे. कसं बघा, की पहिल्या पॉईंटचे कोऑर्डिनेट काढताना वर्ग झिरोपासून आपल्याला काढायचं आहे, सेम x - 30 y + 45, x - 30 आणि हे y 25 आणि हे 20 45 आले. ठीक आहे. आता 2 नंबरचे कोऑर्डिनेट काढताना तुमचा झिरो काय होईल, हा झिरो होईल. ठीक आहे, तर इथून तुम्ही बघा किती आहे अंतर, x - 50 आणि y - 20. मायनस का, 2 नंबर होल 1 नंबरपासून लेफ्टला आहे आणि y ॲक्सिसला जर बघितलं तर ह्या 1 नंबरपासून खाली आहे, म्हणून त्याचे काय आले, x - 50 आणि y - 20. 3 नंबरचे कोऑर्डिनेट काढताना काय होईल, आता हा झिरो होईल. 3 नंबरचे कोऑर्डिनेट काढताना काय होईल, हा झिरो होईल. तर हे 3 नंबर x बघा किती आहे, हे टोटल कसं बघायचं, या सेंटर लाईनपासून टोटल माप बघा 80 आहे, 50 आणि 30, आणि ह्याचं माप किती आहे, हे 30 आहे.
या 50मधून मी 30 काढल्यानंतर मला हे अंतर मिळून जाईल दोघांमधलं. लक्षात येते का बघा, हे मला अंतर किती येईल, हे 80मधून जर मी 30 काढले तर हे किती राहणार आहे माझं 50. म्हणून काय आलं, हे एक्स प्लस 50 आला. आणि वाय मायनस किती येईल बघा, हे 25 आणि हे 20 45. ठीक आहे, कारण हा वर्ग 0 आहे तुमचा आता. ओके, कारण ह्याच्यामध्ये इन्क्रिमेंटलमध्ये तुमचा प्रत्येक वेळेस वर्ग 0 चेंज होत असतो. आता P3 संपला. P4 बघा, P4चे कोऑर्डिनेट काढताना वर्ग 0 काय होईल तुमचा, 3 नंबरचा पॉईंट वर्ग 0 होईल. म्हणजे तुम्हाला एवढंच बघायचं आहे, एक्स मायनस 30 आणि वाय मायनस 48. एक्स मायनस 30 आणि वाय मायनस 48. ओके, आता हे झालं माझा P4. आता P5चे कोऑर्डिनेट काढताना मला काय वर्ग 0 कुठला होईल माझा, P4 होईल. म्हणजे इथून तुमचे सगळे डायमेन्शन 30, हे 30 आणि हे 25 किती झाले 60 आणि हे 25, म्हणजे टोटल किती आला, एक्स प्लस 85 आला. आता वाय बघा, वाय किती आहे, वाय ह्याच्यामध्ये हे बरोबर सिमिलर अंतरावर आहेत. म्हणजे हे 20 हे 20 असलं की हे टोटल तुम्हाला P4 वर्ग 0 असल्यामुळे टोटल हे फक्त 48 तुम्हाला घ्यायचे आहेत. म्हणून वाय तुमचा काय आला, P5 48 आला वाय. आता P6 बघा, P6चे कोऑर्डिनेट काढताना तुमचा वर्ग 0 कुठला होईल, 5 नंबरचा वर्ग 0 होईल. तर एक्स इथून प्लस 40. ओके, आणि वाय मायनस 15. एक्स प्लस 40 आणि वाय मायनस 15 हे तुमचं काय होईल, P6चे कोऑर्डिनेट होईल. आता P7चे कोऑर्डिनेट काढताना तुमचा वर्ग 0 काय होईल, P6 तुमचा वर्ग 0 होईल. आता बघा टोटल हे किती आहे तुमचा, आता परत इथं कसं बघायचं, हे टोटल किती आहे 60 आहे आणि हे टोटल किती आहे 65 आहे. म्हणजे दोन्हीमधलं अंतर किती आलं रे, हे अंतर किती राहील तुमचा 5 राहणार आहे. हे अंतर किती राहील, हे अंतर तुमचा फक्त 5 राहणार आहे. आता बघा 65 हे पलीकडे गेला आणि हे 60 इथं आहे. म्हणजे तुमचा 7 नंबर होल ह्या सेंटर लाईनपासून अलीकडं असल्यामुळं 5 mm. तर एक्स मायनस 5 आला, कारण का लेफ्ट साईडला गेला तुमचा 7 नंबरचा पॉईंट, म्हणून एक्स मायनस 5. आणि वाय बघा, हे वाय टोटल करा, 20 आणि 15 किती झाले तुमचे 35. 35 आणि हे 25 किती झाले 40. 60 झाले. 60 आणि हे 15 किती झाले 75 झाले. म्हणून वाय तुमचा प्लस 75 आला, कारण का 6 नंबरपासून हा होल तुमचा वर आहे. आता 8 नंबरचे जर कोऑर्डिनेट काढायचे असेल तर तुमचा वर्ग 0 कुठला होईल, 7 नंबरचा तुमचा वर्ग 0 होईल. तर इथून बघा एक्स मायनस 50 आणि वाय मायनस 15. एक्स मायनस 50 आणि वाय मायनस 15. लक्षात येते का बघा. तर स्टडी करा व्यवस्थित. जर समजत नसेल तर अजून एकदा तुम्ही 2-3 वेळा रफ पेपरवर प्रॅक्टिस करू शकता. ठीक आहे, तर काय प्रॅक्टिसवर खेळ आहे बघा सगळा. ड्रॉईंग काढताना व्यवस्थित काढा, कारण ड्रॉईंग तुम्ही व्यवस्थित काढलं तर तुम्हाला कोऑर्डिनेट व्यवस्थित समजणार आहेत. ठीक आहे, थँक्यू.